नमस्कार बालमित्रांनो, मी दिलीप शामराव नवखरे, विषय सहायक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। विषय मराठी, इयत्ता पहिली, घटक बाजार। तर विद्यार्थ्यांनो, चला शिकूया, मजा करूया। तर आज आपण बाजार या विषयी माहिती बघणार आहोत। तर आपण या बाजाराच्या चित्राचं निरीक्षण करूया, चित्र बघूया। चित्र बघायचं आणि चित्रात काय काय दिसते ते सांगायचं आहे। तर बघूया काय काय दिसते चित्रात। हे बाजाराचे चित्र आहे। पहिल्या चित्रात शाळेशेजारी बाजार भरलेला दिसत आहे। शाळेतील दोन मुले बाजारात वस्तू घेण्यासाठी आलेले आहेत। बाजारात फळांची दुकाने, भाजीची दुकाने आहेत। या दुकानात लोकांची गर्दी दिसत आहे। ते ह्या वस्तू घेत आहेत। दोन फळवाले खाली बसून घमेल्यात विविध फळे ठेवून विकत आहेत। त्यांच्याजवळ दोन स्त्रिया फळे घेण्यासाठी एकमेकाशी बोलत आहेत। ओली भेळ ही पण बाजारात दुकान दिसत आहे। आई आपल्या मुलाला भेळ घेऊन देत आहे। एक मुलगा एक मुलगी आईस्क्रीमच्या दुकानातून आईस्क्रीम घेऊन खात आहेत। हात ठेल्यावाल्याकडून दोन स्त्रिया भाजीपाला घेत आहेत। या चित्रात काय काय दिसत आहे बघितलं। पुढचं चित्र बघूया। पुढच्या चित्रामध्ये एक किराणा दुकान दिसत आहे। या किराणा दुकानाचे नाव दीपक किराणा असे आहे। या दीपक किराणा दुकानात दोन वयस्क या दुकानातून किराणा सामान घेत आहेत। या बाजारात दुसरं रिपेरिंगचं दुकान दिसत आहे। या दुकानात टेबल, खुर्ची आणि इतर वस्तूंचे रिपेरिंगचं काम केले जाते। या ठिकाणी एक मातीची भांडी बनवणारा कुंभार पण दिसत आहे। एक मुलगा त्या कुंभाराला मातीची भांडी संदर्भात विचारणा करीत आहे। या चित्रात एक शिंप्याचे दुकान दिसत आहे। तो शिंपी कपडे, बॅग आणि इतर साहित्य शिवून तयार करतो आणि विकतो। शाळेतील मुली पूर्ण बाजार फिरून काही आवश्यक साहित्य घेऊन घरी परत जाताना दिसत आहेत। अशा प्रकारे बाजारात आपल्याला लागणाऱ्या विविध वस्तू या ठिकाणी मिळतात आणि उपलब्ध होतात। तर आपल्या गावच्या आठवडी बाजारामध्ये आपण आठवड्यातून एकदा जातोय आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण घेतोय। तर या चित्राच्या माध्यमातून आपण बाजारासंदर्भात माहिती समजून घेतली। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाजाराची माहिती समजून घेतली। धन्यवाद बालमित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।